नमस्कार, मी सतीश साळुंके लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत धामापूरचा तलाव बघायला. वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन म्हणजे सिंचनमध्ये हे संपूर्ण जगामध्ये फक्त 74 साईट्स आहेत ज्यांची नोंद या साईटवरती झाली आहे. त्याच्यापैकी एक आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील एकमेव साईट आहे ज्याची नोंद वर्ल्ड हेरिटेजमध्ये झाली आहे. आणि म्हणजे एक म्हणतात ना की आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील हे एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावाचं नोंद ही जागतिक वारसामध्ये झाली आहे आणि सिंचनमध्ये त्याची नोंद आहे. तर आपण संपूर्ण माहिती घेऊया तलावाची, कशा प्रकारे तलाव आहे. आणि हा एपिसोड थोडा मोठा होणार आहे, पण तुम्हाला या तलावाबद्दल आणि त्या अनुषंगाने कोकणातील या संपूर्ण जीवनशैलीबद्दल तुम्हाला माहिती भेटेल. कारण हे तलाव खूप पुरातन आहे, म्हणजे ते केव्हा नेमकं बांधलं, का बांधलं, कशासाठी बांधलं संपूर्ण आपण समजून घेऊया. आणि तिकडे जाऊन त्या साईटवर जाऊन म्हणजे तलावाच्या साईटवर जाऊन आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर आता मी जाणार आहे धामापूरला. धामापूर तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथे जाऊन आपण हे तलाव आणि त्या तलावाच्या बाजूला असलेलं सुंदर असं भगवती मंदिर आणि अन्य मंदिर सुद्धा आपण बघणार आहोत. तर संपूर्ण माहिती घेऊया आणि पाहूया कशा प्रकारे धामापूरचं तलाव आहे ते. तर आता आपण आहोत धामापूरला आणि श्रीदेवी भगवती मंदिर. तर आपल्याला गेटमधून आपल्याला जायचं आहे, रस्त्याच्या बाजूलाच आहे. सुंदर तलावाच्या बाजूला असलेलं मंदिर. आणि मंदिराच्या बाहेर इकडे दुकान सुद्धा आहे पूजा साहित्याचं. सुंदर ठिकाण, निसर्गरम्य, कोकणातलं एक अप्रतिम निसर्गरम्य मंदिर. तर आता आपल्यावर इथले स्थानिक ग्रामस्थ काय नाव? ओमकार कांबळी. ओमकार कांबळी. आणि आता यांच्याकडे आपण माहिती घेऊया धामापूरच्या तलावाबद्दल आणि मंदिराबद्दल. हा चला, आता आपण मंदिर परिसरात आहोत. सुंदर मंदिर. आता आम्ही जिथे बसलोय हा, तो खरा बांध आहे मंदिराचा. ओके. मंदिराचा म्हणजे ह्या तलावाचा. हा. आता ह्या गावाचं नाव आहे धामापूर. आणि ह्या गावाला म्हणजे जेव्हा इकडे चालुक्यन राजा आले होते विक्रमादित्य, तर त्यांच्या एका ताम्रपट्टात ह्या गावाच्या नावाचा उल्लेख सहम्यपूर असा आढळतो. ओके. त्यांनी असं लिहिलं होतं की विळगी नदी तटस्थ बळाळ बळीळ ग्राम सहम्यपूर ग्राम योर्म शयस्त नेरूर नानाम्न ग्राम. ओके. तर याचा अर्थ शब्दशः घ्यायला गेला तर असा होतो की नेरूर गावच्या भेटीवेळी आपण विळगी नदी तटस्थ म्हणजे आताची जी आमची कर्ली नदी आहे ह्या नदीकाठी आपण 2 सुंदर गावे पाहिली आहेत. तर एका गावाचं नाव आहे सहम्यपूर म्हणजे आताचं धामापूर, आणि एका नदीकाठी दुसरं गाव आहे ते बळाळ बळीळ म्हणजे वालावल. नदीच्या पलीकडे जर तुम्ही बघाल तर वालावल असा रेफरन्स नावाचा आढळतो. म्हणजे कुठे गेलं तर नावाच्या संदर्भात काही ना काहीतरी स्टोरी असतातच. बरोबर. तर आता त्या स्टोरीकडे न बघता आपण आता ह्या गावातल्या लोकांबद्दल, इकडच्या संस्कृतीबद्दल आणि इकडे परंपरा ज्या चालतात त्याच्याबद्दल आपण बोलूया. तर सर्वप्रथम आम्ही आता ज्या ह्याच्यावर बसलोय तो हा पूर्ण बांध आहे. ओके. आणि हा बांध जो आहे तो संपूर्ण मातीचा बांध आहे. आणि आता तो का बांधला असावा, कारण तुम्ही जर बघाल आम्ही आता माशी जिथनं खालनं आलो तर सगळी जी घरं आहेत ती खाली आहेत आणि पाणी जे आहे बांध जो आहे तो वर आहे. बरोबर. तर ऑब्व्हियसली पूर्वीच्या काळी आमच्यासारखे आता मोटर पंप्स नव्हते, तर ग्रॅव्हिटीच्या मदतीने पाणी खाली जावं. बरोबर. मग त्याच्यासाठी हा बांध बांधला होता. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा फ्लड मिटिगेशन म्हणजे गावात अगोदर खूप सारी पुरं यायची. म्हणजे एवढं पूर यायचं की आता तुम्ही जर वर बघाल तिकडे जर नजर टाकाल तर तो पूर्ण काताळ भाग आहे. ओके. आणि त्या काताळावरनं आपल्या कोकणात तुम्हाला माहितीच आहे की सड्यावरून पाऊस पडतो. खूप एवढा पाऊस पडतो की अक्षरशः पाणी सगळं सडा जो आहे सड्यावर जेमतेम म्हणजे आता 100% जर पाऊस पडत असेल तर
तो सडा जो आहे तो 60% पाणी शोषून घेतो आणि उरलेलं 40% जे पाणी आहे ते खाली झिरपून जातं, वाहून जातं. मग तुम्ही इकडे बघाल तर खूप सारे कातळ सडे आहेत. बरोबर. तर त्या कातळ सड्यांवरनं पाणी खाली यायचं आणि खाली आल्यावर ही दोन जी गावं आहेत, कासे आणि धामापूर, तर ह्या गावांमध्ये यायचं आणि इकडे खूप सारी शेती केली जायची. आणि गावांना लागूनच ती नदी आहे, कर्ली नदी. आणि कर्ली नदी त्या एका बाजूला असल्यामुळे आणि वरनं खूप सारं पाणी आले असल्याने गाव गुचित सापडायचं म्हणजे ते मध्यभागी सापडायचं. भरून आलेल्या पाण्याचं पण त्यांना सामोरे जावं लागायचं आणि नदीच्या पुराचा पण सामोरं जावं लागायचं. म्हणजे अक्षरशः गावं जी आहेत ती पुरात बुडून जायची. मग ह्याला मार्ग काय, तर कुठे तरी ह्या पुराला थोपावलं पाहिजे, थांबवलं पाहिजे, म्हणून हा मातीचा बंधारा जो आहे तो बांधला. आता कुठेही गेल्यावर तुम्ही लोक सांगतात की हा बंधारा ह्या राजाने बांधलाय किंवा हा किल्ला ह्या राजाने बांधलाय, पण आम्ही अभिमानाने सांगतो की आमचा हा जो बंधारा आहे तो आमच्या शेतकऱ्याने बांधलाय. म्हणजे आमचे शेतकरीच आहेत, तेच आर्किटेक्ट आहेत, तेच इंजिनियर आहेत आणि त्यांची कलाकुसर आहे ती ह्या बंधाऱ्याद्वारे तुम्हाला पाहायला मिळेल. आता ह्या बंधाऱ्याच्या जेव्हा आता हल्लीच म्हणजे खूप सारे इरिगेशन डिपार्टमेंटच्या म्हणजे वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईड म्हणून याला डिक्लेअर करण्यात बरोबर. तर त्यावेळी डॉक्युमेंटेशन केलं ह्या आजूबाजूच्या परिसरात. तर इकडे 124 वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती सापडल्या. तर वेगवेगळी झाडं पण सापडली. तर एक असं झाड सापडलं की ज्याची झाडं अख्ख्या जगात फक्त 150च झाडं आहेत. तर तशा प्रकारची झाडं पण आमच्या ह्या जंगलामध्ये. त्या झाडाचं नाव काय? त्या झाडाचं नाव मला सध्या रिकॉल करत नाही, पण ते झाड आहे, मी तुम्हाला दाखवतो आपण मंदिरात. आणि आता हा जो तलाव आहे तो अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा सुद्धा 100 वर्षाहून जुना आहे. म्हणजे ताजमहाल जो म्हणतो तर त्याच्यापेक्षा सुद्धा 123 वर्षापेक्षा जुना आहे. म्हणजे आपण आपल्या भारताची ओळख सांगताना ताजमहालाची ओळख सांगतो, पण आम्ही आमच्या गावाची ओळख सांगताना आमचा हा तलावाची, हा तलाव आणि ह्या बांधाची ओळख. बरोबर. आणि पूर्ण नैसर्गिक तलाव आहे, फक्त बांध घालून. म्हणजे आता तलावाचे प्रकार बघायला गेलात तर आता खूप सारी धरणं बांधली जातात. धरणाचे प्रकार बघायला तर हे धरण आहे ते पूर्ण नैसर्गिक म्हणजे काय म्हणतात ते नैसर्गिक तलाव आहे असं म्हटलं जातं, पण नैसर्गिक तलाव हे नाही आहे, कारण मॅनमेड माणसानेच केले. बरोबर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात कान्होजी आंग्रे जे आमच्या नौदलाचे प्रमुख होते, बरोबर, तर त्यांनी सुद्धा ह्या तलावाची पेरिफेरी जी आहे, पेरिफेरी म्हणजे ह्याचा तलावाला लागून जो भाग आहे तर त्याची धूप होता कामा नये म्हणून वैशिष्ट्यरित्या एक स्वीट वॉटर मँग्रोव्हची सुद्धा लागवड केली आहे. म्हणजे आधीच्या काळात खूप सारे बोट जे आहेत ते वापरले जायचे तर ट्रेडसाठी, बिझनेससाठी इकडून तिकडे. पण महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रेंनी तसा विचार न केला, तर त्यांच्यानी एक्झॅक्टली ऑपोजिट विचार केला की ही जी जंगल आहे ते जतन केलं पाहिजे, जेणेकरून हा त्याच्या पेरिफेरी जो आहे ते सॉइल इरोशन जे आहे त्याच्याकडून थांबणार आहे आणि गावाला पूर्ण पाणी मिळणार. आणि ह्या एका तलावामुळे गावाचं इरिगेशन, ऍग्रिकल्चर इरिगेशन जे म्हणतं, म्हणजे शेतीसाठी पाणी पूर्ण मिळतं. मग त्याच्या व्यतिरिक्त पिण्याचं पाणी जे आहे ते पण मिळतं. आणि पुराचं मगाशी मी तुम्हाला तसं सांगितलं, बरोबर, ते पुराच्या पाण्यापासून सुद्धा गावाला एक सुरक्षा मिळते. आणि एकमेव तलाव आहे ना हे की कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा याच्यात एकमेव असं तलाव आहे ज्याला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट म्हणून डिक्लेअर करण्यात आलं. बरोबर. आणि ह्याचं जतन अजूनही गावाकडल्या लोकांकडनं केलं जातं. आता सध्या गावाची लोकसंख्या काय असेल अप्रॉक्स? ह्या गावाची लोकसंख्या एक असेल बिटवीन 1500 म्हणजे 1500 ते 2000च्या मध्ये आसपास असेल. आणि मेजॉरिटी ऑफ द लोक जी आहेत ती सगळी शेतकरी. बरोबर. आणि आता मायग्रेशनचा जो शाप लागलेला आहे आपल्या अख्ख्या कोकणाला, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द इकडचे जे युवक आहेत ते मायग्रेट झाले. मुंबईमध्ये म्हणा किंवा पुण्यामध्ये म्हणा किंवा गोवामध्ये म्हणा. पण आता आमचा तसाच प्रयत्न आहे की त्या युवकांना परत गावाकडे कसं वळवता येईल. बरोबर. मग टुरिझमच्या माध्यमातून आणि टुरिझम सुद्धा आमचं कसं आहे तर वाईज टुरिझम. म्हणजे आपल्या परंपरा म्हणजे ट्रेडिशन्स आणि जे आहेत त्याच्यातनं त्या माणसाने काय पाहिलं, त्या माणसाला काय विजडम दिसलं, बरोबर, आणि ते विजडम जे आहे ते येणाऱ्या पिढ्यांपर्यंत कसं पोहोचायचं हा आमचा प्रयत्न आहे. बरं, आता तुमच्या टुरिझमचं नाव काय? आमच्या टुरिझमचं नाव आहे कोकण रूट्स.
ओके. आणि त्याच्यामधून तुम्ही काय लोकांना दाखवता, म्हणजे कसं कसे त्याच्यामध्ये उपक्रम? ह्या मंदिराची पूर्ण हेरिटेज वॉक असते. मग आमच्या शेतकऱ्यांच्या इथे आम्ही त्यांना जेवायला नेतो. ओके. शेतकऱ्यांचं जे इकडे पिकतं तेच त्यांना त्या ह्याच्यात जेवायला येतो. ओके. त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं? हा, व्हेज नॉनव्हेज, म्हणजे जे गावात आमच्याकडे जे अवेलेबल शेतकरी खातो तेच तुम्हाला खायचंय. ओके ओके. मॅगी वगैरे तसं काही ते बरोबर. हा, म्हणजे कोकणी फूड सगळं. हा, कोकणी फूड म्हणून. आणि त्याच्यानंतर आमच्या तलावातनच इकडे खाली एक पोय जाते, म्हणजे आपण तिकडे जाऊ तर त्या पोयच्या थ्रू आम्ही बोटिंग सुरू केली. आमच्या शेतकऱ्यांनी मिळूनच एक तो इनिशिएटिव्ह घेतलाय. ओके. मग त्या एक पोयची बोटिंग करतो आम्ही, म्हणजे छोटासा एक कॅनल आहे. मग त्याच्यामध्ये आता सध्या बोटिंगचं काय म्हणतात ते डेफिनेशन कसं केलंय तर मोटर असतात ते, बरोबर. पण आमची जी बोट आहे ती पूर्ण शेतकरी स्वतः बोलल्याने. बरोबर. त्याच्या पेरिफेरीला लागून जी झाडे आहेत त्याची माहिती देण्याचा प्रयत्न आहे. मग आता जर टुरिस्ट लोकांनी इकडे यायचं असेल तर त्यांच्यासाठी किती दिवसाचं पॅकेज कसं काय, म्हणजे कसं यायचं? तर हे पॅकेज आमचं आहे ते 2 दिवसाचं आहे. हा, ऍटलीस्ट 2 दिवस तरी यावं. 2 दिवस तुम्हाला म्हणजे सहज बघायला गेलं तर आमचा गाव महिनाभर राहिला तरी तुम्ही शिकण्यासारखं कमीच आहे. आपण कमीत कमी 2 दिवस तरी तुम्ही स्टे केलं तर तुम्हाला हे सगळं वातावरण बघता येईल आणि अभ्यास करता येईल. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण शेअर करा. मग कॉन्टॅक्ट नंबर मी नंतर शेअर करतो. हा, चालेल चालेल, ठीक आहे, चालेल. व्हिडिओच्या नंतर. आता हा म्हणजे तलावाचा भाग झाला. बरोबर. आता आपण वळूया मंदिराकडे. चालेल. ओके. तर मंदिर जर तुम्ही बघाल तर आता पूर्ण मंदिर जर कसं असतं तर पहिले असतो तो मुखमंडप. बरोबर. मग असतो सभा मंडप आणि त्याच्यानंतर असतो तो गर्भगृह. आणि गर्भगृहाच्या वर नेहमी कळस असतो. बरोबर. पण आमच्या मंदिराच्या एक्झॅक्टली मंदिरामध्ये एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. बरोबर. आमच्या मंदिरात कळस जो आहे तो सभामंडप आहे. कारण गाव जे आहे आणि गावातली मंदिरं जी आहे त्या गावाची रिफ्लेक्शन. बरोबर. म्हणजे गावाचं जे काय सगळं काय म्हणतात ते आपण प्रतिबिंब जे आहे ते मंदिरावर उमटवलं जायचं. ओके. कसं तर हा मंदिर म्हणजे एक सेंटर भाग होता आणि मंदिराला लागून सगळी आजूबाजूला त्याच्या वस्ती होती. बरोबर. आणि एखाद्या म्हणजे आता गावात काय म्हणतात ते माणसं एकत्र राहतात म्हणजे त्यांच्यात भांडणी होतातच. तर तशाच प्रकारे गावात जर एखाद्याला न्यायनिवाडा जर करायचा असेल तर तो आमच्या कोर्टमध्ये म्हणजे आमच्या सभामंडपात. आणि तो न्यायनिवाड कसा केला जायचा तर जो आरोपी जो असेल त्याला बरोबर त्या कळसाच्या खाली उभं केलं जायचं. ओके. आणि जो न्यायनिवाडा असेल म्हणजे जे सगळे सदस्य जे असतात न्यायनिवाडा करणार ते आजूबाजूला बसायचे आणि त्यांचा योग्य तिकडे जो न्यायनिवाडा आहे तो केला जायचा. असं का केलं जायचं कारण माणसाला नेहमी काय म्हणतात ते एका देवाच्या प्रती एक भीतीच असते की देवाच्या म्हणजे माणूस किती इतरांच्या समोर पण देवासमोर खोटं म्हणजे ते मन जे खरं माणसाचं ते नेहमीच त्याला. आणि कोकणातील गावराटीमध्ये देवाचं तेच महत्व आहे कारण देवाच्या नावानेच आपण सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे लॉ अँड ऑर्डर जी आता आहे ती आधीच्या काळात कशी लॉ अँड ऑर्डर होती तर आमच्या त्या मंदिरात होती. बरोबर. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचं हे मंदिर आहे. आणि एक तलावाची पण एक काय म्हणतात ते एक मायथॉलॉजिकल स्टोरी आहे आमची. मायथॉलॉजिकल स्टोरी म्हणजे आता मराठीमध्ये काय माहित नाही मला. दंतकथा. तर एक वैशिष्ट्य दंतकथा आमच्या इकडे आहे. तर गावात जर कुठल्याही एका ह्याच्यात काय म्हणतात ते सण असेल उत्सव असेल म्हणजे लग्न असेल कोणाचं किंवा काही इतर हे असेल तर त्या स्त्रिया ज्या असतात त्या अलंकार या घालतातच. बरोबर. दागिने. तर एवढी म्हणजे काय म्हणतात ते गावातल्या लोकांना सोनं वगैरे जर घ्यायचं असेल तर ती काय करायची परडीवर फुलं आणायची. ती फुलं ह्याला अर्पायची आपल्या तलावाला. बरोबर. आणि तलावाला फुलं अर्पवल्यानंतर एक परत ती परडी रिटर्न यायची आणि त्याच्यामध्ये सोनं भरलेलं असायचं. ओके. आणि मग ते काय करायचं सोनं जे आहे ते वापरायचं त्या कार्यक्रमासाठी आणि मग ते परत सोनं वापरून झाल्यानंतर या तलावामध्ये परत सोडायचं. पण माणूस असतो माणसाला काय म्हणतात ते हाव असते. बरोबर. तर आता असाच एक माणूस आला आणि त्याला ती हाव सुटली नाही आणि त्यांनी तो दागिना जो आहे तो परत कधी केला नाही. त्याच्यामुळे ती प्रथाही बंद पडली. बरोबर. आता ही प्रथा झाली पण खरा दागिना गावाचा कुठला असेल तलाव. म्हणजे ते काय म्हणतात ते एक संबंध त्याचा दर्शवला थोडं सिम्बॉलिझम तर कसं म्हणजे वाईसनेस याच्यातनं काय दाखवण्यात आलंय तर हा तलाव जो होता तोच खरा दागिना. ओके.
ते ह्या स्टोरीतनं खरं दर्शवण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. आणि कोकणामध्ये अशा दंतकथा आहेत वेगवेगळ्या, त्यामध्ये तुमच्यामध्ये पण म्हणजे ही दंतकथा आहे. बरोबर. काही नदींमध्ये आहे, नदीमध्ये काही कोंडींमध्ये अशा दंतकथा सांगितल्या जातात. बरोबर. म्हणजे हेच खरं विजडम आहे गावातलं. बरोबर. जे येणारा पर्यटक असेल किंवा गावातल्या लोकांनी असेल ते जाणून घ्यायला पाहिजे. तेच आमच्या पूर्वजांनी काय म्हणतात ते पारंपरिकरित्या जपून ठेवलंय आणि ते आम्हाला आमच्या आजोबांनी सांगितले, आमच्या वडिलांनी सांगितलं. बरोबर. ते जपण्याचा प्रयत्न आणि आता येणाऱ्या पर्यटकांना तुम्ही सांगताय त्याच्यात तुमच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून त्यांना ते पण कळत नाही. बरोबर. आणि अजून एक सांगायचं म्हणजे आता ह्या नवीन पायऱ्या बांधल्या, पायऱ्या ज्या आहेत त्या बांधल्या आहेत. तर आधीच्या आहेत मातीच्या पायऱ्या होत्या, 32 पायऱ्या. ओके. त्या 32 पायऱ्या बांधल्या होत्या, त्या इंडिकेटर म्हणून काम करायच्या. कशा प्रकारे इंडिकेटर म्हणून काम करायच्या, तर त्या 32 पायऱ्यांच्या खाली जर पाणी असेल तर समजून जायचं की आजूबाजूची ही जी आमची गावं आहेत, काळशे, धामापूर, पेंडू, आंबेरी, या गावात हमखास जो आहे तो दुष्काळ येऊन जाईल. 32 पायऱ्यांच्या खाली असेल तर. आणि 32 पायऱ्यांच्या वर जर पाणी असेल तर समजून जायचं की ह्या वर्षी पूर स्थिती येऊ शकते. बरोबर. म्हणजे हे ते पायऱ्या सुद्धा बांधण्याचं त्यावेळी त्या सिम्बॉल म्हणजे पाण्याच्या लेवलनुसार ते सिम्बॉलिझम होतं. बरोबर. म्हणजे काय दृष्टिकोन होते त्या मागे, काय आर्किटेक्ट जे आहे त्या पायऱ्यांच्या थ्रू म्हणजे आर्किटेक्ट कशा प्रकारे केलं जायचं आणि त्यात कुठली म्हणतात इंजिनिअरिंगचं नॉलेज, इंजिनिअरिंग म्हणजे काय हेच माहित नव्हतं. बरोबर. तसं असून सुद्धा त्या काळच्या शेतकऱ्यांनी तशा प्रकारे डिझाईन केलं होतं, जेणेकरून त्यांना शेती करता येईल. त्यांना काय तुमचं टेक्नॉलॉजीचं काय पडलेलं नाही. म्हणजे हे इम्पॉर्टन्स आहे त्याला. बरोबर. आता आपण अजून आज जाऊया आपण. चालेल चालेल. मंदिरात चालेल. सभागृह आहे. हा सभागृह. बरोबर. म्हणजे काय म्हणतात ते कधी भूकंप येऊ शकतो, त्या भूकंपाला योग्यरित्या काय म्हणतात ते डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे. ते खांब सुद्धा बघा त्या प्रकारेच हे केले. बरोबर. वरनं भार जो आहे तो सगळा डिवाइड केलेला आहे. तुम्हाला वैशिष्ट्य दिसेल, कारागिरांचं वैशिष्ट्य तुम्हाला दाखवतो. तर ही तुम्हाला 3 मूर्त्या दिसतात, प्राणी दिसतात. इकडे एक आहे, एक इकडे आहे आणि तिकडे आहे. आणि कुठे आहे? तुम्ही जर त्याचं बारीक निरीक्षण जर कराल तुम्हाला काय दिसतं ते मला सांगा. तुमच्या दृष्टीने माणसारखे दात आहेत त्याचे. माणसारखे दात आहेत. हे अजून काय तुम्हाला दिसतं त्याच्यात, काय सिमिलॅरिटीज आहेत? डुकराचं काहीतरी शेप आहे ना, काहीतरी त्यांच्यात एक साम्यता आहे बघा. परत एकदा निरीक्षण करा. वाघ काहीतरी. ओके. सगळं हा पूर्ण मंदिराचा भार यांच्यावरती आहे. मंदिराचा भार यांच्यावरती आहे, त्यामुळे त्याचं तोंड उघड आहे. त्यांचं तोंड उघड आहे. म्हणजे कारागीर काय मायन्युटली आमचे ते दर्शवायचे. बरोबर. तर तो हा एक प्रकार. म्हणजे एखादा आळशी माणूस जर असेल माझ्या, तर तो काय कशाला हे करायचं. बरोबर. जसं आहे प्राणी तसंच कोरायचं. पण त्यात भावना म्हणजे ते प्रेशर दाखवलं, म्हणजे दर्शवायला की किती लोड जो आहे तो डिस्ट्रीब्यूट केला. बरोबर. अजूनही इकडे 2 व्यक्ती तुम्हाला दिसतील बघा, हे आणि ह्या बाजूला आणि ह्या बाजूला. मग ते सुद्धा तुम्ही बारीक जर लक्ष द्याल तर त्यांच्या हातात काहीतरी शस्त्र आहे, तलवार सारखं काहीतरी. हे दोन्ही बघा परत तुम्ही. नाही ती याच्यावाली तलवार आहे, म्हणजे मोठीवाली. काय बोलतात ते? दांडपट्टा. प्रभू देशपांडे. बरोबर. आणि ह्याच्या हातात आहे ती ढाल तलवार. हे दर्शवतं काय की जेव्हा मंदिर बांधण्यात आलं होतं, मंदिर 1530च्या नंतर बांधण्यात आलं होतं, त्याला 1530 मध्ये बांधलेलं. तर तेव्हा आमच्या गावात अशा प्रकारे वीर योद्धे पण होते. बरोबर. म्हणजे शस्त्र ज्ञान जे आहे त्यांना. बरोबर. म्हणजे जनरली वीरगळी सारखंच असं करून ठेवलं ते, म्हणजे वीरांची आठवण. गावात अशा प्रकारची संस्कृती पण होती, वीर होते. अशा प्रकारचे वीर योद्धे पण होते. हे दर्शवण्याचा प्रयत्न ह्या आर्किटेक्ट मध्ये गावातल्या त्या पर्टिक्युलर कार्पेंटरने किंवा त्या मिस्त्रीने दाखवण्याचा प्रयत्न केला. हे सुद्धा बघा एकदम बारीक सगळं. बरोबर. पूर्ण डिझाईन आहे. त्यावेळेस एकदम डिटेल वर्क आहे. हे साधारण किती वर्षापूर्वीचं असेल लाकडी काम? हे लाकडी काम म्हणजे
आता त्याच्यानंतर मध्ये खूप वेळा मंदिराचं जीर्णोद्धार झाला. नंतर बांधल्यानंतर खूप जीर्णोद्धारण काय म्हणतात ते परत बांधण्यात आल्या. त्यामुळे एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगू शकत नाही की कधी आहे, पण तरी पुरातन आहे ते, म्हणजे पुरातन आहे, म्हणजे एक असेल 100-1 वर्षापूर्वीच्या पूर्वीच असेल. बरोबर. आणि एकदम डिटेल वर्क आहे लाकडाचं प्रत्येक खांबांवरती. तर ही आहे आमच्या भगवती आईची मूर्ती. आणि मूर्ती सुद्धा पुरातनच आहे. नाही हा, पुरातनच आहे, म्हणजे विजयनगर काळात. म्हणजे आता तुम्ही जर बघाल पूर्ण कोकणचा इतिहास, तर सगळ्यात पहिली तुम्ही जर गेस कराल तर कोण आले सगळ्यात पहिली सेटलर्स कोण होते आपल्या कोकणातले? आपल्याकडे शिलार राजवंशाचा बऱ्यापैकी रेफरन्स आहे. एकदम शिलार सुद्धा नाही, त्याच्यावरचे नाही एवढं माहिती. सगळ्यात पहिली जर बघायला गेलं तर ट्रायबल कम्युनिटीज आले. ओके. म्हणजे धनगर, कुणबी, वेलिप्स अशा प्रकारच्या ट्रायबल कम्युनिटीज ज्या आहेत त्या इकडे पहिल्या सेटलर्स होत्या. त्याच्यानंतर आले आर्यन्स, मौर्या, गुप्ता, बोजास, चालुक्य, आणि मग तुम्ही सांगता ते शिलार, कदंबस. काही काळासाठी अगदी दिल्ली सल्तनतचा जो त्रास आहे तो झाला. मग त्यानंतर आदिलशहा पण होती. आदिलशहा नंतर आमचे छत्रपती शिवाजी महाराज आले. छत्रपती शिवाजी महाराज नंतर आलं म्हणजे त्याच्यानंतर ब्रिटिश कालखंड जो सुरू झाला. म्हणजे त्यानंतर आपले पेशवे पण होते काही काळ, पण त्याच्यानंतर ब्रिटिश कालखंड. मग कुडाळदेशकर पण इकडे जे स्थानिक हे होते ते पण इकडे राज्य करायचे. अशा वेगवेगळ्या कालखंडातल्या ही जी मूर्ती आहे ती विजयनगरातली. साधारण कुठचं शतक? 1530 त्याच शतकात, 14व्या किंवा 15व्या शतकातल्याच आहेत. ओके. म्हणजे आतापासून साधारण एक 500 वर्षापूर्वीचा इतिहास. लाकूडचं मुद्दा तुम्ही जर बघाल तर आता हे लोक म्हणतात की झिगझॅग लाकूड म्हणजे स्टाईल साठी बांधलं असेल. तर हे स्टाईल साठी वगैरे असं काही नाही. तर आता आमचं खूप म्हणजे आता आर्किटेक्ट कॉलेज वगैरे खूप येतात आमच्या, त्यांच्याकडनं आम्हाला असं कळालं की इकडे मंदिर हे बांधताना एकाही प्रकारचा खिळा वापरलेला नाही. ओके. अख्खं मंदिर अख्ख्यामध्ये एक पण खिळा नाही, इंटरलॉकिंग सिस्टम वर बांधलेला आहे. बरोबर. तर आता ही जे काय म्हणतात ते रिपा ज्या आहेत त्या हिरवी आपल्या घरात जे आहे ते वर असतात, पण याच्यात जे आहेत ते बघा याच्यातनं आतमधनं इंटर केलेलं आहे. बरोबर. आणि जिथून रीप जाते तिकडे फक्त तो मोठा भाग आहे, आणि जिथे रीप नाहीये तिकडे छोटा भाग आहे. बरोबर. असं का तर त्या पूर्ण त्या लाकडाचं वजन जे आहे ते कमी करता येईल. ओके. बरोबर. हेवीनेस कमी करणार. म्हणजे आवश्यकतेनुसार त्यांनी रुंदी वाढवली, बाकी कमी ठेवली. बरोबर. जेणेकरून वजन कमी होईल. त्याच्यामुळे एक डिझाईन पण तयार झाली. तेच. आणि त्याच्यानंतर मराठा साम्राज्य आलं. म्हणजे आता कोल्हापूरचं आपलं मंदिर आहे बघा, महालक्ष्मी मंदिर. तिचं ज्या प्रकारे गाभारा आहे तसाच इकडे आतमध्ये गाभारा दिसेल बघा. बरोबर. मराठा साम्राज्याच्या काळात आत आहे तो दिसत नाही. ओके. म्हणजे एकाच मंदिरात तुम्हाला वेगवेगळ्या बरोबर कालखंडातल्या वस्तू, कारण जीर्णोद्धार अनेक वेळा झाला याचा. बरोबर. इकडे आर्किटेक्चरचा जो अभ्यास आहे तो आपल्या कोकणातच जर एखादा माणूस करायला गेला तर त्याला ते पूर्ण आयुष्य गमत. बरोबर. आणि संपूर्ण म्हणजे चारी बाजूला अशीच रिप आहे. बरोबर. वाशी, त्याला आपण वाशी म्हणतो कोकणात. रिप आणि वास. आणि तरंग. भगवतीचं मंदिर आहे. आमच्याकडे नारायणाचं मंदिर आहे, साखरेचं मंदिर आहे. तिथे पण आपण जाऊ. नारायण मंदिर आहे. बरोबर. आणि इथला सुंदर असा सभा मंडप. तरी वर्षभरात किती पर्यटक आहेत इकडे सध्या? आता म्हणजे रेकॉर्ड असं कोणाकडे नाहीच आहे, पण येतच असतं. आता गेल्याच आता डिसेंबर मध्ये 20 लाख पर्यटक आलेले आपल्या ह्याच्यात मालवणमध्ये. बरोबर. तो डेटा सुद्धा व्हेरी आहे, कमी पण असते जास्त पण असते. तरी 20 लाख नाही तरी 1 लाख. त्याच्यातले ऑलमोस्ट 30%, 60% जेवढे लोक मालवणला येतात त्याच्यापैकी बऱ्यापैकी लोक धामापूरला येतात. 50% लोक तर इकडे येऊनच जातात. बरोबर. हा इनिशिएटिव्ह पण म्हणजे ते म्हणतात युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ मध्ये आम्ही. ओके. हे सगळे त्यांनी माहिती लिहिली, हिंदी, मराठी आणि इंग्रजी. हिंदीमध्ये माहिती आहे. हा करण्याचा प्रयत्न म्हणजे
येणाऱ्या लोकांना माहिती मिळेल. प्रत्येक वेळी आम्हीच असणार असे नाही येत सांगायला माहिती. बरोबर. तर त्या माणसाला इकडच्या गावातल्या विजडम बद्दल कळालं पाहिजे, हाच दृष्टिकोन आहे. इंग्लिश मध्ये माहिती आणि मराठीमध्ये. ही हिंदीमध्ये. तर अशा प्रकारे पूर्ण माहिती जी माहिती यांनी सांगितली आपल्याला भरभली, पण ती त्यांनी इकडे थोडक्या शब्दामध्ये मांडलेली आहे. ओके. इकडे पक्षी सुद्धा बघायला ना, तर आता तो हॉर्नबिल जो आहे, तर सकाळी तर हॉर्नबिल ट्रीज आहे पूर्ण. ओके. सकाळी याल तर तुम्हाला हॉर्नबिलच दिसते या झाडावरती. ओके. हॉर्नबिल ट्रीज म्हणतो आम्ही. हे समोरचं मंदिराचं आहे ते पिंपळ पार. बरोबर. आता मायग्रेटरी बर्ड्स पण येतात, म्हणजे स्थलांतरित. बरोबर. सीझन वाईज. आता तो युरेशियन मार्श हेरियर म्हणून एक पक्षी आहे, तो येतो. ओके. जसे तुम्हाला वेगवेगळे स्थलांतरित पक्षी आहेत, त्याच्यावर एक डॉक्युमेंटेशन झालं, त्यामुळे ते 124 प्रजाती दिसल्या आहेत. हे नारायण मंदिर. हे नारायण बांधकाम पूर्ण सगळं चिऱ्याचं आहे. बरोबर. चिरे आणि चुना. हे साधारण केव्हाचं असणार? तर हे मंदिर जे आहे, सगळ्यात पहिली मंदिर सातेरीचं, त्याच्यानंतर नारायणाचं, आणि त्याच्यानंतर भगवतीचं असं बांधलं गेलं. म्हणजे ते भगवती मंदिरापेक्षा जुनेचे मंदिर आहे. भगवती मंदिरापेक्षा जुनं. हे गावाचं मंदिर आहे. ओके. एकदम थंड वातावरण. थंड कौलार मंदिर आणि चिरे आहेत बाजूला. ती मूर्ती पण एकदम सुबक आहे बघा. हो, सुंदर. आणि ते सगळे पुरातन मूर्ती आहेत तिकडे अजूनही. तो रेफरन्स जो आहे, हे मंदिर त्या मंदिरापेक्षा जुनं कसं आहे, तर अशा प्रकारचं जर बांधकाम तुम्हाला दिसेल, तर कुठल्या कालखंडात असं सांगू शकत नाही, पण कदंबाच्या कालखंडात अशा प्रकारचं बांधकाम व्हायचं. म्हणजे ते वेगवेगळ्या तिकडे दगड अवेलेबल असतात, त्या प्रकारच्या दगडावर केला जातात. इकडे आपल्याकडे चिरा आहे. बरोबर. चिरावर केला जातो. म्हणजे जर तुम्ही जाल, हे कॉर्नर वरती केलं. बरोबर. गोव्यात जर तुम्ही जाल, तर तो तांबडी सुर्ला म्हणून एक ठिकाण आहे, तिकडे बसॉल्ट वर अशा प्रकारे बांधकाम केलं. बरोबर. अवेलेबल दगडावरती करायची. जे लोकली अवेलेबल आहे. आपल्याकडे तांबा दगड जास्त. इकडे शिवलिंग सुद्धा. आणि आणखी वैशिष्ट्य इकडे आहे ते खरं म्हणजे, आता तुम्ही भाग्यवान समजा की आता कधी आता कोकणाला जो शाप लागलाय जीर्णोद्धीकरणाचा, मंदिर जीर्णोद्धीकरण करणं आणि जुनं जी संस्कृती आहे ते पूर्णपणे नष्ट करणं, तर त्याचा शाप जो आहे तो आज ना उद्या प्रत्येक गावात जातच आहे. पण आता तुम्ही खरेच नशिबान समजा की हा जो आर्ट फॉर्म आहे, हाच लावा एकदम गुळगुळीत आहे, तर ह्याला म्हणतात कावी आर्ट. ओके. हे कावी आर्ट आहे. कावी आर्ट आहे. साधारण किती वर्षापूर्वी असेल? तर हा म्हणजे ओरिजिन जो होतोय तो 17व्या का 16-17 त्या शतकादरम्यान होतोय. गोव्यामध्ये याचा ओरिजिन होतोय. आणि गोव्यात जे कारागिरी जे होते, मग पोर्तुगीजचा कालखंड जेव्हा आला होता, तर तेव्हा ते डिस्प्लेस झाले होते. म्हणजे काही गेले होते गोव्यामध्ये, काही गेले होते कर्नाटकमध्ये, आणि काही आले होते आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्या कारागिरांनी अशा प्रकारचे आर्ट फॉर्म केले आहेत. शिरसीमध्ये तुम्ही जर जाल, कर्नाटकच्या शिरसीमध्ये, तिकडच्या मंदिरात तो छान प्रकारे आहे. बरोबर. आणि आता यामध्ये 2 ठिकाणी, इथे आहे आणि इथे आहे. कसा केला जातो, तर आमचे शिंपले जे असतात, ऑयस्टर शेल्स म्हणतात, बरोबर, तर त्यांना कुटलं जातं, चुना काढतात. चुना काढतात त्याचा. आणि चुना काढल्यावर तो चुन्याचा लेप, म्हणजे आता प्रायमर आपण कसा मारतो, पूर्णपणे लेप लावला जातो. आणि त्याच्यावर मग हा काव माती जी लाल माती आणि त्याच्यात खायचं पान, वेगवेगळे काय एलिमेंट्स घालतात, आणि तो पूर्ण तेलासारखं काहीतरी असं करून तो पूर्ण लेपतात. तो लेपल्यानंतर स्टेन्सिल्सने जसं तुम्हाला डिझाईन हवं अशा प्रकारे हे केलं जातं. आणि जो तांबडा भाग जो आहे तो काढला होता. म्हणजे बरोबर. हा चुन्याच्या वर हे कावापासून त्यानंतर हे कोरले त्याच्यामुळे हे वरती हे खाली. बरोबर. आणि त्याच्यानंतर दगड घेतला जातो, एक गुळगुळीत दगड जो आपल्या नदीमध्ये अवेलेबल असतो एखादा, आणि त्याने मस्तपैकी त्याला पॉलिश केला जातो. बरोबर. त्यामध्ये मजबूत राहतं. साधारण 250-300 वर्षापूर्वीच ते असणार आहे कालखंडानुसार. बरोबर. 17व्या शतक ही वैशिष्ट्यता आहे. बरोबर. एक पुरातन मंदिर आहे इथलं, आणि अजून एक चिरेबंदी आहे. आणि गावराट गावराटीतलं. बरोबर. मंदिर आहे. बरोबर.
आणि अजून वैशिष्ट्य या मंदिराचं म्हणजे तुम्ही जर आता लाकडं जर बघा, मंदिराची लाकडं वापरलेली आहे, तर आता काय होतं, आपण एखादं बांधकाम करायला जर गेलो तर टीक वूड किंवा साग जो म्हणतो आपण, बरोबर, तो वापरतो, कारण तो काय साग चांगला असतो, वापरूया असं, किंवा फणसाचं किंवा आंब्याचं एकच लाकूड वापरलं जातं. पण इकडच्या मंदिराची वैशिष्ट्यता अशी आहे की त्यांच्यानी वापरताना वेगवेगळ्या जंगलातली जी वेगवेगळी झाडं आहेत, म्हणजे त्यांच्या साग किंवा त्यांच्या पलीकडे जाऊन सुद्धा उंड म्हणतात, उंडलाचं झाड, बरोबर, उंड, किंदळ, तर अशी वेगवेगळी झाडं कापली जेणेकरून एकाच झाडाचं डिफॉरेस्टेशन होऊ नये. बरोबर. आणि सगळ्याच झाडांचं म्हणजे बॅलन्स रित्या त्यांनी झाडं कापली आणि वेगवेगळी झाडं आहेत ती वापरलेली आहेत, वेगवेगळी लाकडं. बरोबर. त्याचा दृष्टिकोन पण असा होता की त्याच्यामध्ये जंगलातली एकाच प्रजातीची झाडं जी आहेत ती नष्ट होऊ नये, बरोबर, किंवा कमी होऊ नये, बॅलन्स राहावं. बरोबर. हा दृष्टिकोन जो आहे तो आपला, जे परत मी म्हणतो की विजडम जे आहे ते खरं ह्या आपल्या कारागिरातून त्या पर्टिक्युलर आमच्या त्या कारागिराने दाखवण्याचा प्रयत्न केला. ओके. तशा प्रकारे त्यावेळीची संस्कृती कशी होती ते आपल्याला कळते, म्हणजे निसर्गावर अनुसरून, म्हणजे नॅचरल पाणी. म्हणजे तुमच्याकडे गावामध्ये पहिल्यापासून नैसर्गिक पाणी आणि नैसर्गिक वस्तू वापरून सगळ्या गोष्टी. बरोबर. फक्त बांध घालून त्यांनी ते तलाव बनवलं ते होतं. आणि त्यावेळीच्या लोकांचा म्हणजे खूप मोठा बांध आहे ना, आणि बांधावरती हे मंदिर आहे ना बऱ्यापैकी, 200 मीटरचा तरी आहे इकडून. बरोबर. आणि त्याच्यावर एवढं भव्य मंदिर सुद्धा आहे, म्हणजे पहिल्यांदा बांध बांधून त्याच्यानंतर मंदिर बांधले. कारण आपल्याकडे कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी देवाला एक वेगळं महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे आपण या तलावाच्या बांधावरती हा बांध आहे, हा संपूर्ण असा बांध आहे, आणि या बांधावरती सगळी मंदिर आहेत. म्हणजे भगवती मंदिर आपण गेलो होतो ते, हे आताचं मंदिर, आणि इथून मग आपण खाली जातो. बरोबर. आणि ब्राह्मणदेव मंदिर बाजूचं ना, ब्राह्मणदेव मंदिर असतात ठिकठिकाणी. बरोबर. तसं इथे हे सुद्धा, म्हणजे इकडे जे नारायण मंदिर आहे ते समोर, हा, इथे एक विरग आहे आणि पुरातन मूर्ती आहे, शिवलिंग आहे, देवीची मूर्ती आहे. इकडे ही ब्राह्मणदेव मूर्ती, कमंडोल घेतलं तिकडे ब्राह्मणदेव मूर्ती. इकडे सुद्धा देवी देवतांच्या वेगळ्या मूर्ती आहेत. आणि त्या बाजूला काय ते 2 भाग आहेत या मंदिराचे. दुसऱ्या भागात गेल्यानंतर इथे पण काही भाषण आहेत. म्हणजे या मंदिरात तुम्ही ब्राह्मणदेव मंदिर म्हणताय. ब्राह्मणदेव. आणि हे पुरातनच आहे सुद्धा. हो, हे सुद्धा बांधकाम जे आहे म्हणजे त्याच कालखंडातलं असतं साधारण ते. अशा प्रकारे अजूनही इथे तुम्हाला जुनी मंदिरे बघायला मिळतात, कारण आता जीर्णोद्धार होत चालले सगळे, त्यामुळे जुनी मंदिर दुर्मिळ होत चालले. तर धामापूर गावामध्ये अजूनही मंदिर जुन्या पद्धतीच आहेत, आणि हेच तुमचं वैशिष्ट्य आहे. चांगला, मस्त. अशा प्रकारे ऐतिहासिक धामापूर. आणि आता सातेरी मंदिर चाललोय आपण. तुम्ही बघा ते चुन्याचं, आणि हा, हे चुन्यामध्ये बनवलंय. बरोबर. हा चुनाच आहे ना. चुना आणि गुळ. बरोबर. जुनं बांधकाम आहे. आणि आता आपण भगवती मंदिराच्या बॅक साईडला आहोत. असं संपूर्ण मंदिर परिसर, म्हणजे एकाच परिसरात 3 मंदिर आहेत, 4 मंदिर जवळ. 4. आणि 4ही मंदिरं त्या गावाची काहीतरी, म्हणजे गाव ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आज आपण काय म्हणतो, संस्कार शिबिरासाठी जातोय बाहेर, तर संस्कार शिबिरासाठी बाहेर ना आता आपल्या गावातल्या मंदिराकडे जातो. बरोबर. आणि तिकडे जे काय त्या कारागिरांनी म्हणा किंवा ते आमच्या पूर्वजांना काय दर्शवण्याचं हेच जर शिकण्याचा प्रयत्न केला ना, तर खूप म्हणजे माणसाचं भलं होऊन जाईल, ते समाजाचं भलं होऊन जाईल, आणि गावाचं भलं होऊन जाईल. बरोबर. आणि कोकणात तेवढी आपली स्वयंपूर्ण गाव होती पहिल्यापासून. प्रत्येक गाव हे स्वयंपूर्ण होतं. आपलं कोकणच. बरोबर. आता आपण सातेरी मंदिरामध्ये, आणि सातेरी देवीची जेवढी पण मंदिर आहे त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मंदिरात तुम्हाला असं वारुळ मिळणार. वारुळाची देवी सातेरी. आणि सातेरीची वेंगुर्ला, मालवणमध्ये जास्त मंदिर आहेत. कुडाळ, गोव्यात पण काही सातेरी मंदिर. बरोबर. आणि सगळ्यांचं हेच वैशिष्ट्य आहे. प्रत्येक सातेरी देवीच्या मंदिरात तुम्हाला वारुळ मिळणार. आणि वारुळ देवी म्हणून पूजली जाते ना, सातेरीचा अर्थच वारुळ. बरोबर. बरोबर. आणि आता याकडे आता बघण्याचा खरा दृष्टिकोन आपल्या शेतकऱ्याला खरंच मानायला पाहिजे. बरोबर.
ह्या निसर्गातल्या एलिमेंटला पुजण्याचा प्रयत्न केला. बरोबर. कारण तुम्ही जर बारीक निरीक्षण जर कराल, तुमच्या गावात सुद्धा जर एखादा पाणथळ भाग असेल किंवा कोकणातली जी वेगवेगळी गाव आहेत त्या पाणथळ भागांकडे जर तुम्ही जाल तर त्याच्या आजूबाजूला तुम्हाला असे एकच नाही तर अनेक वारुळ मिळणार. बरोबर. याचं उदाहरण काय तर ज्या म्हणजे आता काय म्हणतात ते पाणी आणि संस्कृती ही आहेत सगळीकडे. म्हणजे जिथे जिथे आपल्या हडप्पन सिव्हिलायझेशन तिकडे पाणी जवळ होतं म्हणून तिकडे त्यांनी केलं. इंडस सिव्हिलायझेशन जे म्हणतात, कारण पाणी आहे म्हणून तिकडे ती संस्कृती उमजली किंवा तिकडे फुलली. कोकणात तुम्ही एक्झॅक्टली म्हणजे वेगळ्या प्रकारे बघा, जिथे वारूळ आहे तिथे संस्कृती आहे, जिथे वारूळ आहे तिथे पाणी आहे, म्हणजे हमखास तिकडे पाणी असतं, संस्कृती आहे. ओके. तेच दर्शवण्याचा प्रयत्न ह्या वारुळाच्या ती वारुळ जर म्हणजे एक इंडिकेटर आहे की या आजूबाजूला आता पाणी आहे आणि ते पाणी आपण आता शेतीसाठी म्हणा किंवा पिण्यासाठी जे आहे ते वापरू शकतो. बरोबर. ही मेजर कारण आहेत त्या वारुळाला पुजायला किंवा त्या सातेरी देवीला पुजायला. आणि ते एक लिव्हिंग उदाहरण आहे, कारण हे वारूळ आहे ते अजूनही लाईव्ह वारूळ आहे. ओके. याच्यामध्ये वाढतच. ओके. अजून वाळवी आहे आणि आता वाढले भरपूर, वर्षानुवर्षे वाढतच चाललं. मग ते हे करा. आणि खाली ऑलमोस्ट 5 फूट पहिली हे केलं जातं मुंग्यांकडनं. बरोबर. आणि मग ते वर त्याचा पावा पण स्ट्रॉंग असतो. बरोबर. म्हणजे असं खूप जण प्रश्न विचारतात की इकडची जर त्याच्यात मुंग्या जर आहेत किंवा त्याच्यात जर वाळवी जर आहे तर इकडची बाकीच्या लाकडांना वाळवी का लागत नाही? कारण ती वाळवी जी आहे ती आतनं येते. बरोबर. ती त्या जमिनीच्या भूगर्भातनच बाहेर आली पाहिजे. बरोबर. तरच त्या वाळवीला कळतं की इकडे पाणी आहे की नाही. ती वरनं आली असते तर मग ती बाकीच्या लाकडं पण गेली. बरोबर. ह्या अशा प्रकारे निसर्गातल्या एलिमेंट्सला आपल्या इकडे पुजलं जायचं. बरोबर. आणि देवेर जिथे त्यांना वापरायचं याचं नॅचरल एलिमेंट्स. बरोबर. हे इथलं सातेरी मंदिर अशा प्रकारे संपूर्ण मंदिर परिसर आहे. तुमचा जो होमस्टे आहे आता किती लोकांची कॅपॅसिटी किती? 10 जण त्याच्यात. 10 जण पूर्ण विलाज आहे त्यामुळे 10 लोक राहू. आणि थोडी कमी जास्त म्हणजे अधिक आली तर कसं मॅनेज होईल? म्हणजे कारण गावातल्यामुळे मॅनेज होऊ. विला पूर्ण असल्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये स्टे मध्ये ऍडजस्ट. पण तुमच्या 10 लोकांची अरेंजमेंट. 10 लोकांचं अरेंजमेंट करू शकता. मग तुम्ही असं मस्त फिरू शकता इकडे येऊन. आणि खरोखर एक ऐतिहासिक गाव कोकणातलं धामापूर आणि संपूर्ण मंदिर परिसर आणि हे संपूर्ण तलाव हा अभ्यासाचा विषय आहे. जेवढा अभ्यास कराल तेवढा कमीच आहे. आता यांनी थोडक्यात त्यांना असलेली माहिती सगळी सांगितली आपल्याला. आणि अजूनही तुमचा रिसर्च विषय चालूच असणार ना? चालूच आहे. म्हणजे वेगवेगळी कॉलेजेस जे आहेत ती येतात नवीन काय काय आहे. म्हणजे आमच्या इंटर्नशिपचा हेतू असा आहे की आमच्या इकडे शेतकऱ्यांना वेगवेगळे जे आता जसं डेव्हलपमेंट होते बरोबर त्यांना वेगवेगळे त्रास होत असतात. आता मायग्रेशन झाल्यामुळे शेतकरी पण कमी पडलाय. तर मला पोळीचं मी सांगणारच आहे. पोळीच्या अभ्यासासाठी एक कॉलेज आलं होतं. ओके. मग त्या ती मुलं इंटर्नशिप पण करतात. त्या इंटर्नशिपचा आमच्या गावाला पण फायदा होतो. ओके. आणि त्यांचा अभ्यास पण होतो. जो अभ्यास म्हणजे आजकाल जो काय म्हणतात घोकंपट्टी करून अभ्यास केला जातो ते न करता जे प्रॉब्लेम खरा आहे तो प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या लोकांनी जी त्यावेळी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि ते अभ्यास पण होतो. बरोबर. आणि म्हणजे आपलं कोकण हे पूर्वी राहण्यायोग्य करण्यापर्यंत त्यांनी डोकं लावलं. म्हणजे पाणी साठवणं म्हणा, कारण पूर्वी दुष्काळ पडायचे. आता आपण म्हणजे बोरवेल विहीर ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आले. पण तेव्हा लोक नॉर्मली नॅचरल पाण्यावरच पावसाचं पाणी त्याचं संवर्धन करण्याची आयडिया तलावात आली. आणि हे तुमच्या म्हणण्यानुसार म्हणजे महाराष्ट्रातलं एकमेव तलाव ज्याची नोंद आहे ना, महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक वर्ल्ड हेरिटेज मध्ये. म्हणजे त्यांनी सुद्धा त्याची दखल घेतली की हे अशा प्रकारचं आहे. आणि आता दिवसेंदिवस इकडे नवीन नवीन प्रयोग होत आहेत, नवीन नवीन गोष्टी येत आहेत. इकडे सुंदर असा परिसर आहे. हा नमस्कार. काय नाव? मनोज धामापूरकर. ओके. हा. त्यांचं कॅफे आहे हॉर्नबिल कॅफे. हे हॉर्नबिल म्हणून एक स्टोर आहे. ओके. काही प्रोडक्ट बनवले जातात. बेलफळ सरबत, जास्वंद सरबत, कषाय म्हणून एक हर्बल ड्रिंक आहे, मध. आणि मग त्याचे बेनिफिट काय काय? बेलफळाचं बेनिफिट म्हणजे बेलफळ थंड असतो. थंड आहे. बरोबर. कषाय जे आहे ते तुम्ही चहाऐवजी तुम्ही त्याचा ऑप्शनला आहे. चहाऐवजी तुम्ही ते वापरून चहा बनवू शकता किंवा ग्रीन टी वगैरे पितो. इम्युनिटी बुस्टर म्हणून आहे ते. बरोबर. जास्वंद एक सरबत बनवतो ते पण तुम्ही सरबत म्हणून पिऊ शकता. बाहेरचे जे कोल्ड्रिंक वगैरे आपण जे पितो ते केमिकल आहे कुठले तुम्ही. बरोबर. त्याच्यामध्ये काय फ्रेश फ्लॉवर वगैरे फुल वापरून ते आम्ही केला. ओके. ओके. त्यात तुमचे प्रोडक्ट पण तिकडे आहेत ना? हो तिकडे. ते पण आपण बघूया तिकडे. एकंदरीत प्रयत्न काय आहे की कोकणात आलेल्या लोकांचं काय मानसिकता आहे की आपल्याला आंबा पाहिजे, काजू पाहिजे. बरोबर. पण ही बेलफळ आहे, इतर पण फळ
फळं इकडचे गावातलेच फळं घेऊन गेलेले, गावातलीच फुलं घेऊन बनवलेले आहे ते पण. ती नेग्लेक्टेड फुलं आहेत त्याच्यात. बरोबर, त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. बरोबर. आणि आयुर्वेदिक केमिकल प्रिझर्वेटिव्ह कलर वगैरे काही वापरत नाही आम्ही. बरोबर. जे आहे ते नॅचरल. ओके. आता बेल्फ आईस्क्रीम पण बनवतो, आमच्याकडे आईस्क्रीम पण मिळतं. हा हा हा. परत आमच्याकडे जेवायला सुद्धा पर्यटक आले तर ते ह्यांच्याचकडे तुमच्याकडे आहे. मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. नंबर 9423 928716. ओके. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही म्हणजे कुरिअर पण पाठवतो. कुरिअर पण करतो, ऑनलाईन पण पाठवतो. ओके, ठीक आहे, धन्यवाद. तर आता आपण सातेरी मंदिर होतो, सुंदर माहिती दिली यांनी. आणि इकडे सगळे प्रोडक्ट तुम्हाला मिळतील. आणि तुमच्या इकडे काय बसतं दुकान ना? हो, काय मग टायमिंग काय? सकाळी 8 ते संध्याकाळी 6. सकाळी 8 ते संध्याकाळी 6. आणि यांच्याकडे हे प्रोडक्ट आहेत. आता काही प्रोडक्ट आहेत आणि अजून पण त्यांचे प्रोडक्ट मिळतील तुम्हाला ऑर्डर प्रमाणे. हे बेलफळ वगैरे हे बेलफळ सूप आहे ना, सरबत, बेलफळाचं सरबत, सिरप. ओके. आणि हे काय? कषाय म्हणा, कषाय पावडर. आणि हे मध आहे, मध. ओके. तसं सगळं हर्बल त्याने केलं. आणि स्वतः तुम्ही म्हणजे होममेड, नो केमिकल कलर प्रिझर्वेटिव्ह काही नाही. म्हणजे 100% गॅरंटीने ते सांगतात की नो. कारण सध्या मार्केटमध्ये केमिकल आहे, पण तुम्ही इथून घेतला तर तुम्हाला 100% हर्बल प्रोडक्ट, नॅचरल आणि होममेड आहे त्यांचं. त्यामुळे ते कुठून बनवत, तुम्ही स्वतःच बनवतात, त्याच्यामुळे 100% गॅरंटी. त्यांचा नंबर आपण दिलेलाच आहे. तर हे सुंदर असं मंदिर आहे. आणि हे एक पुरातन झाड आहे इकडे. इकडे हॉर्नबिल पक्षी भरपूर असतात. अप्रतिम असा परिसर आहे, मस्त. आपण भगवती मंदिराच्या समोर असलेल्या याला काय म्हणतात? हे जे आहे ना, आता हा आमच्या गावातल्या लोकांचं म्हणजे ते मराठीत मी विजडम शब्द म्हणतो. तर त्याचं उत्तम उदाहरण आहे. गावातल्या शेतकऱ्यांनी जे एक इनिशिएटिव्ह घेतलाय. ओके. तर हे जे पाणी आहे ते अख्ख्या मालवण शहराला पुरवलं जातं. बरोबर. मालवणातल्या तालुक्यातल्या जे वेगवेगळी गाव आहेत पण पुरवलं जातं. आणि धामापूरला पण आहे. आणि पिण्यायोग्य पाणी आहे. ओके. आणि इकडे आता जर आपण गणपतीचं विसर्जन केलंय, तुम्ही गणपतींना माहितीच आहे वेगवेगळे केमिकल वाले कलर असतात. बरोबर. किंवा आणि माती पण सध्या थोडंसं केमिकल असतं, केमिकलची असतात. आणि ते जर पोटात गेलं तर जे आता कॅन्सर सारखे ऑब्विसली आहे ते होतात. नक्की. तर ते त्याच्यापासूनच म्हणजे आता गावात इनिशिएटिव्ह घेतलाय की मूर्त्या ज्या आहेत ते याच्यामध्ये विसर्जित करायचे. बरोबर. म्हणजे बांध घातल्यामुळे तिकडे येणार नाही पाणी, म्हणजे तुम्ही दूषित होणार नाही. ते गावातली विजडम जो मी सांगतो तो अजूनही जिवंत आहे. बरोबर आहे. शेतकऱ्यांच्या अशा विचारामुळे. बरोबर, चांगली गोष्ट आहे. आणि इतर लोकांना सुद्धा शुद्ध पाणी त्याच्यामुळे मिळतं. हे सध्या त्यांनी बंधारा घातला, इथे ते विसर्जन करतात, जेणेकरून पूर्ण तलाव सेफ राहील तिकडे. ओके. आणि संपूर्ण बंधाराच आहे इथपर्यंत. आणि हे तलाव असं लांब लचक तलाव. आपण ड्रोन शॉट घेतलेत, तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दिसतील कशा प्रकारे याचा आकार येतो. 62 एकरचा हा तो. आता तुमचं टुरिझम साधारण आता कधी 1-1.5 वर्षापासून चालूच आहे ना? 1.5 वर्ष झाले. आणि बऱ्यापैकी लोक येत आहेत. त्यांच्याकडे कायम लोक येत असतात. कॉन्टॅक्ट नंबर मी लास्टला शेअर करणार यांचा. तुम्हाला पण यायचं असेल, धामापूरचा आनंद घ्यायचा असेल, जवळ मालवण पण इथून जवळच आहे. तुम्ही 1-2 दिवस धामापूरसाठी द्या जर तुम्ही कोकणात येत असाल तर. कारण किमान 2 दिवस तरी लागतील तुम्हाला सगळं बघायला. तर आता पण थोडक्यात तुम्हाला एक आयडिया म्हणून दाखवतो कशा प्रकारे. कारण हे संपूर्ण जंगल आहे, तो अभ्यासाचा विषय आहे. अभ्यासकांसाठी नंदनवन आहे हे जंगलवन. म्हणजे जंगल हे सगळं वनसंपत्ती. आता आपण बांधावरून चालतोय, पुरातनच बांध आहे. हॉर्नबिल आता उडून गेली जस्ट. आता आम्ही चाललोय ते बांधवासावर. ओके. बांधवास म्हणजे म्हणतात इकडे. म्हणजे त्याचा अर्थ काय? आता त्याचा अर्थ म्हणजे आता आपण बोललो की निसर्गाला कशा प्रकारे पूजलं जायचं. तर ही सुद्धा पाणी आहे, हे सुद्धा एक जीवन देतं गावाला. बरोबर. त्याला सुद्धा ते लोक पूजायची. ओके. तर ती आगळीवेगळी प्रथा जी आहे ती तुम्हाला तिकडे गेल्यावरच सांगतो. ओके, चालेल चालेल. बांधवास. ठीक आहे. बांधवस हा तो शब्द आहे, बांधवस. बरोबर. सुंदर निसर्ग आहे. आणि इथून हा प्रवाह बाहेर चालला ना. हो. ओव्हरफ्लो पाण्याचा. आता हा जो आहे म्हणजे इकडनं तर आता गव्हर्नमेंटने केलंय हे. ओके. इकडून आउटलुक दिलं. ही जी आहे याला हरण म्हणतात. ओके. आता हरण का म्हणतात, कशाला म्हणतात, काय अजूनही कळले जर रेफरन्स आम्हाला मिळाला नाही. ओके. बुरख्याचा व्हाळ म्हणून आहे, तो पण एक वर आहे. त्याला बुरख्याचा व्हाळ का म्हणतात हे पण हे पण माहिती नाही. ओरल हिस्ट्री आहे. बरोबर. पास्ट ऑन हिस्ट्री आहे. आणि आता ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हरणीचं वैशिष्ट्य म्हणजे 2 गावं जी आहेत ती सेपरेट कशी झाली आहेत तर ते ह्या पाण्यामुळे झाली आहेत. कुठची गावं?
ह्या बाजूला जर जाल म्हणजे नदीच्या याच्या हरणीच्या वर जर जाल तर काळशेगाव, जर खाली जाईल म्हणजे राईट उजव्या साईडला हाताला धामापूर बरोबर. म्हणजे आता जी वेगवेगळी भांडणे जी होतात दोन देशाला धरून म्हणा किंवा दोन राज्यांना, म्हणजे आता तुम्ही गोवा आणि कर्नाटक यांचं भांडण चाललंय पाण्यासाठी, बरोबर. परत आपलं भारत पाकिस्तान तर सगळ्यांनाच माहिती, बरोबर. तर अशा प्रकारे भांडण जे आहे ते का होतं, जेव्हा ते लँडवर सेपरेशन होतं तेव्हा, बरोबर. आणि पाण्याला धरून जर सेपरेशन झालं तर दोघांनाही पाण्याचा फायदा आहे. आणि जर त्याला भांडण झालं तर उद्या सकाळी सपोज जर पाण्याचा कोणी बंदच करायचा प्रयत्न केला तर दोघांनाही त्रास होणार आहे. मग हा विचार पण त्या बांधणाऱ्या शेतकऱ्यांचा होता की अशा प्रकारे गावाची सीमेवरून सीमेवरून आणि सीमेचे पण रक्षण होईल, आणि त्या पाण्याची निगा पण राखली, त्या हरणीची निगा पण राखली जाईल. बरोबर. त्याचा उल्लेख आहे. अशा प्रकारे आहे रे. पु ल देशपांडे माहिती आहे, पु ल देशपांडेंची मिसेस काय नाव त्यांचं? सुमित्राताई देशपांडे. हा, त्यांचं गाव कुठचं? गाव काळशेमध्ये आहे. काळशे म्हणजे मामाचं गाव जे आहे. आणि त्याच्या पुस्तकात त्यांच्यानी छान म्हणजे आमच्या गावाची कशी ती इरिगेशन सिस्टीम जी होती, ती छोटा जो काय पाट जो त्यांच्या घरासमोरून वाहायचा, त्याचा छान उल्लेख केलाय पुस्तकाचं नाव आता मला आठवत नाही, आमच्या गावाचा उल्लेख त्यामध्ये आहे. बरोबर. हा आहे तो बांधवच आहे. ओके. या ठिकाणी देवाचं स्वरूप दिलं, आणि इथून पूजा केली जायची ना? इथे पूजा केली जायची. केव्हा होती ती? ह्या आता इकडे एक प्रथा आहे आगळीवेगळी. आता ती प्रथा म्हणजे आता बांध जो आहे तो गव्हर्नमेंटने बांधून दिलाय, पक्का बांध. बरोबर. आता ते आपली जी मगाशी तो हरण जी बघितली, तर त्या हरणीचा म्हणजे इकडून जे पाणी एकत्र जायचं तिकडे, आणि त्या हरणीवर बांध बांधला जायचा. आणि तो कसा बांधला जायचा, तर आता तुम्हाला हे झाड दिसतंय, तुम्हाला कोकणातलं असल्यामुळे तुम्हाला हे झाड माहिती, बरोबर, बेरलामाड. बरोबर. तर ह्याचं जे कव्हर जे आहे हे ते खूप टणक असतं. बरोबर. तुम्ही जर कोयता जरी त्याच्यावर मारायला गेला तर तो रिटर्न येऊन जाईल. ते विशिष्ट त्याला कापलं द्यायचं मधनं, बरोबर, आणि त्याचं भरल म्हणून त्याचा वापर करायचा. मग ते भरले माड ते एक बंधारा बांधण्यासाठी एकावर रचून पहिला भरला माड घालायचा, खाली माती, बरोबर, मग त्याच्यावर भरला माडाच्या वर ते मातीच्या वर परत ते म्हणजे आजूबाजूची जी झाडं आहेत ती जी काय म्हणते ती बांध बांधायची घालायची, त्याच्यावर परत भरला माड, त्याचे 7 थर केले जायचे, एकावर एक एकावर एक एकावर एक. आणि त्या जेव्हा ते बांध बांधला जायचा तेव्हा त्याच्या आतमध्ये दही आणि भात मातीच्या मडक्यामध्ये ठेवला जायचा, म्हणजे तो नैवेद्य म्हणून. आणि पुढच्या वर्षी जेव्हा परत होळी असेल, म्हणजे जेव्हा मान्सून येतो त्यावेळी तो बांध जो आहे तो फोडला जायचा. तेव्हा एक कमी पाणी असतं, तो बांध फोडल्यानंतर दही भाताचा जो नैवेद्य दाखवलाय तो काढला जायचा, आणि तो दही भात अख्ख्या गावात वाटला जायचा. ओके. अशा प्रकारे ती लोक म्हणजे तो नैवेद्य म्हणून वापरला जायचा. ती आगळी वेगळी प्रथा जी आहे ती त्या बांधावर म्हणजे तुम्हाला दिसून जाईल. ओके. ते आता सध्या चालू आहे का? सध्या आता चालू नाही, कारण आता गव्हर्नमेंट पण ते एक बांधवासोबत लोक येतात होळीच्या दिवशी. ओके. आता आपण बांधाची एंडिंगला पण चाललो. हा वाढवलेला बांध आहे नंतर, हा आता चालतोय तो गव्हर्नमेंटने बांधलेला बांध. हा ओव्हरफ्लो आहे. ओके. हा हा. पावसात इथून ओव्हरफ्लो होतं हे पाणी इथून बाहेर पडतं, खाली होतं, आणि खाली जाऊन मग ते पोळमध्ये जातं. ओके. आता फक्त पावसात जेव्हा पाणी वाढतं, जास्त पाऊस पडतो तेव्हा ओव्हरफ्लो, म्हणजे ही लेवल आहे तलावाची, याच्यावरती ओव्हरफ्लो चालू होतं. अशा प्रकारे पूर्ण 4ही बाजूला डोंगर, म्हणजे एका बाजूला बांध आणि 3 बाजूला डोंगर, अशी रचना आहे. आमच्या गावाची इकोसिस्टीम जी आहे त्या गावात तुम्हाला पठार दिसतील. बरोबर. पठारानंतर डोंगराच्या खाली येणारा जो भाग आहे तो आहे, जंगल आहे. जंगल झाल्यानंतर वस्ती आहे, वस्ती झाल्यानंतर भात शेती आहे, भात शेती झाल्यानंतर जो मार्शी लँड, खजान लँड म्हणतात त्याला, तो आहे, दलदल एरिया. बरोबर. आणि तो झाल्यानंतर नदी आहे. म्हणजे सगळे प्रकारचं कशी रचना आहे. बरोबर. हे एका गावातच आहे सगळं. बरोबर. कातळापासून ते खाडीपर्यंत. फिश फार्म म्हणजे खूपच त्याच्यावर ते ऑनबीन वगैरे खूप बसतात, जास्त बसतात. फळं खातात ना ते, फळं खातात. आणि हा जिथे आहे ज्या भागात आहे ते समजून द्यायचं की त्या पर्यावरणाची, त्या बायोडायव्हर्सिटीची हेल्थ जी आहे ती स्ट्रॉंग आहे. बरोबर. बेलला माठ.
आता आपण आहोत आजगावकर आजीज इको स्टोअर आणि आता आपण धामापूरच्या बाजूच्या काळशे गावामध्ये आहोत आणि हे यांचं स्टोअर आहे. इकडे कुठचे कुठचे प्रोडक्ट आहेत तुमचे? इथे सगळे जे इग्नोर्ड फ्रुट्स जे असतात वेस्ट जातात कोकणामध्ये अशी फळं आणि फुलांवर काम चालतं. बरेच बाय प्रोडक्ट्स आहेत जसे की जास्वंदचं फुल जे असतं ते वेस्ट जातं आपल्याकडे एडिबल पर्पजसाठी नाही वापरलं जातं. त्याच्यापासून सिरप बनवलेलं आहे. कॅशू पासून कॅशू कोकम बटर बनवलं जसं पीनट बटर. चुलीवरती भाजलेले काजूवर असतं. ओके. कषाय म्हणून हर्बल ड्रिंक असतं जे तुम्ही चहा कॉफीला अल्टरनेटिव्ह म्हणून वापरू शकता, ज्याचे साईड इफेक्ट्स काही नाही. त्यानंतर पोळीचं पीठ बनतं आमच्याकडे. मसाले असतात. कोकम कोकम असतं. त्याच्यानंतर पिकल्स असतात फणसाचे आणि हळदीचे. सनकुक असतात जुन्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने केले जातात. म्हणजे ऊन दाखवून सुरू चिनी मातीच्या बरणीमध्ये. ओके. नंतर आमचा रेड राईस आहे जो कोकणातला वाढायचा नॅचरली उगवला जातो. रेड राईस आणि तुम्ही हे पण करता ना, म्हणजे कुरिअरने पण पाठवता? कुरिअरने पण पाठवतो सगळं. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 7588 902953. 7588 90 2953. ओके. तर हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि यांच्याकडे खूप सारे प्रोडक्ट आहेत, तुम्ही ट्राय करा नक्की. आणि आपल्या कोकणातले म्हणतात ना की टिपिकल जे आपली प्रोसेस आहे फूड प्रोसेस त्या पद्धतीने बनवलेले सगळे प्रोडक्ट आहेत त्यांचे नॅचरल. आणि याच्यामध्ये 0 केमिकल ना, एक पण केमिकल आहे. 100% हर्बल नॅचरल हे सगळे त्यांचे प्रोडक्ट आहेत तिथे. आता आईस्क्रीम कुठचे कुठचे मिळतात? आपल्याकडे बेलफळ आणि फणसाचं आईस्क्रीम मिळतं जे नॅचरली बनवलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आर्टिफिशियल फ्लेवर कलर काहीच नसतं. ओके. आणि दूध पण गावातलं म्हैशीचं वापरलं. हे सगळे. आणि ते आईस्क्रीम सुद्धा आहे यांच्याकडे. आणि ते मस्त त्यांनी हट बनवली, म्हणजे मस्त त्यांनी जागा बनवली, तिकडे बसून तुम्ही आईस्क्रीमचा आनंद घेऊ शकता. छान. आम्ही आता बेलफळाचं आईस्क्रीम घेतली इकडे. आणि हे बघा बेलफळ आईस्क्रीम. तर आता तुमच्या टुरिझमला जर म्हणजे भेट द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 922 922 68 68 98 98 574. आणि म्हणजे 12 महिने चालू असतो पावसात सुद्धा ना? हो. एनी टाइम येऊ शकतो लोक. ओके ठीक आहे. तर आपल्यावर आता ओमकार कांबळे जवळपास 1 ते 1.5 तास मस्त आपला म्हणजे अमूल्य असा वेळ दिला त्याने आणि सुंदर माहिती दिली धामापूरची. आणि तुम्ही जो म्हणजे करताय ना, म्हणजे जे गावात राहून सध्या तुमचा टुरिझम म्हणा किंवा हे जे उद्योग आहेत, तर त्या दोघांनाही म्हणजे ह्या सगळ्या उद्योगांना आमच्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि खूप लोक तुम्हाला लवकरच कॉन्टॅक्ट करतील आणि आम्ही पण पुन्हा नक्की येऊ आणि अजून माहिती घेऊ धामापूरची. तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि कुळदाची बे कशी आहे आणि बघा याने मस्त सिटिंग करून इकडे तुम्ही चप्पल काढून बसायचं, कारण जेणेकरून सारवण्याची जमीन आहे. मीठला सारवण्याच्या जमिनीचा टच अनुभवू शकता. सुंदर असं याने बनवले. याला सुद्धा तुम्ही आला तर भेट द्या. सुंदर आहे धामापूर गाव. आणि हे काळशी गावामध्ये येतं, काळशी धामापूर.